श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कर्जामुळे तुम्ही देखील वैतागला आहात का? खूप जण वैतागलेले असतात. ज्यांच्या डोक्यावर कर्ज असताना त्यांना शांत झोप देखील येत नाही आणि मन नेहमी विचारात डुबलेलं असतं की बाबा आता मी हे कर्ज कसं फेडू, काय करू. आणि असंच काही माझ्यासोबत देखील घडलं होतं आणि मी हे उपाय केले आणि माझ्यावरचं देखील कर्ज म्हणजे नाहीसं झालं, खूप प्रमाणात कमी झालं. कारण की माझा स्वामींवरती खूप जास्त प्रकारचा विश्वास होता. कारण स्वामी ही अशक्य गोष्टी देखील शक्य करतात आणि असंच काही माझ्यासोबत झालं. फक्त मी ते मनापासून आणि श्रद्धेने केले आणि स्वामींनी मला यातून मार्ग दाखवला. कोणाच्या पण डोक्यावर कर्ज नावाचं ओझं असेल की शांत झोप येत नाही. नेहमी माणूस विचारात गुंततो. स्वतःला आणि कुटुंबियाला यातून बाहेर कसं काढायचं याच विचारामध्ये असतो. सगळे प्रयत्न करून झालेले असतात पण मार्गच मिळत नाही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तेच 5 अत्यंत प्रभावी असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला पण कर्जातून बाहेर पडायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिला उपाय, सगळ्यात शेवटचा उपाय त्या अगोदर सांगते मी. हे 4 उपाय सोडून सगळ्यात 5वा उपाय खूप प्रभावी आहे आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच कर्जातून मुक्त व्हाल. तर सगळ्यात सोपे पहिले 4 उपाय मी तुम्हाला सांगते. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्हाला 5 रंगाची गुलाबाची फुलं घ्यायची आहेत आणि एक पांढरं वस्त्र घ्यायचं आहे. तुम्ही रुमाल देखील घेतला तरी चालेल. हे फुल त्या रुमालात ठेवून 21 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि तुमचा मंत्र एकदा का म्हणून झाला ना, या रुमालाच्या गाठी बांधून वेळ मिळेल तेव्हा वाहत्या पाण्यात हा कपडा प्रवाहित करा. दुसरा उपाय म्हणजे प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करायची आहे. आता तिसरा उपाय काय आहे तर एक काळा करदुडा घ्यायचा, काळा धागा किंवा काळा करदुडा शक्यतो, आणि तो कमीत कमी 5 फूट इतका तरी असावा आणि तो नारळाला गोल फिरवायचा आणि त्याला हळदी कुंकू लावून ते देखील वाहत्या पाण्यात आपल्याला सोडून द्यायचं आहे. त्याने देखील कर्जमुक्ती होण्यास मदत होते. चौथा उपाय हा मोहरीच्या तेलाचा आहे. एका मातीच्या दिव्यात दिवसभर मोहरीचे तेल ठेवायचे आणि संध्याकाळी रिकाम्या जागी हा दिवा नेऊन लावा आणि हा दिवा तुम्ही लावल्यानंतर सरळ आपल्या घरी वापस यायचे. असे हे 4 उपाय आहेत. आणि 5वा आता महत्त्वाचा उपाय कोणता, जो मी केला होता तो मी तुम्हाला सांगते. हे जे 4 उपाय होते हे माझे उपाय नाही आहेत. हे एका ताईंचा व्हिडिओ बघितला होता आणि मला या 4 उपायावरती एवढा विश्वास नाहीये दृढ. कारण की म्हणजे याच्यात एवढं काही वाटतच नाही की मला हे उपाय केल्याने कर्ज नारळ वाहत्या पाण्यात सोडला किंवा मग कुठे रिकाम्या जागी दिवा लावला. याने त्या ताई म्हणतात तर कदाचित होत असेल कोणाला इफेक्ट, पण मला म्हणजे एवढं वाटत नाहीये. तरीही म्हटलं की शेअर करावं तुमच्यासोबत. पण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भगवंत कोणता उपाय आहे तो मी तुम्हाला ही सेवा जगातील सगळ्यात अशी पॉवरफुल सेवा आहे. ही सेवा जो कोणी करतो ना तो म्हणजे कर्जातून मुक्त होतोच होतो. किती संकटी अडचणी आल्या तरी त्यावर मात करून ही सेवा करणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि जो कोणी हा सेवा करतो ना त्याच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात आणि खरंच या गोष्टीचा खूप लोकांना अनुभव आलेला आहे. ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी म्हणजे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. ही सेवा करणं देखील तेवढंच कठीण असणार आहे पण तेवढीच प्रभावी देखील ही सेवा आहे. ही सेवा लगातार 21 दिवस 21 वेळा करायची आहे. ही सेवा कोणी पण करू शकतं. सेवेला कोणाचंच बंधन नाही. फक्त ही सेवा करताना महिलांनी आपला मासिक धर्म येऊन गेल्यावरच ही सेवा करावी. कारण की जर मध्येच हा मासिक धर्म आला किंवा काही सुतक पडलं, विटाळ आला तर तुम्हाला ती सेवा पहिल्यापासून करावी लागते. त्याच्यामुळे तुम्ही आपला मासिक धर्म गेल्यानंतरच या सेवेला सुरुवात करा. याच्यासाठी शुभ दिवस वगैरे काही बघण्याची गरज नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही सेवा रात्री 12 म्हणजे रात्री 12लाच करायची असते. मी देखील रात्री 12लाच ही सेवा करत होते. ही सेवा करण्या अगोदर आंघोळ करून तुम्ही चांगले कपडे घालात. कोणत्या कलरचे घातले तरी चालतील, फक्त काळ्या रंगाचं सोडून. आणि महिलांनो प्लीज गाऊन वगैरे असं काही घालू नका. आणि जर पुरुष करत असतील तर त्यांनी देखील चांगले कपडे परिधान करावेत. आता ही सेवा कशी करायची तर सर्वात पहिलं देवाला हळदी कुंकू लावायचं. तेलाचा तुपाचा जो शक्य होईल तुम्हाला तो दिवा लावा आणि स्तोत्राला पठण करायला तुम्ही देवघराजवळच बसा. बसताना निळ्या रंगाचंच आसन घ्यायचं आहे. तुम्ही जर तुमच्याकडे आसन नसेल ना तर ब्लाऊज पीस निळ्या रंगाचा घेतला तरी चालतो.
तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमधलंच म्हणायचं आहे. हे स्तोत्र तुम्हाला गुगलवर मिळून जाईल. सहजासहजी ते गुगलवर मिळतं. फक्त तुम्ही व्यंकटेश स्तोत्र टाका आणि मनातली मनात वाचायचं नाही. आपल्याला जसं ऐकू येईल ना आपला आवाज, तेवढ्या मोठ्या आवाजात आपल्याला बोलायचं आहे. आणि एकाच बैठकीत 21 वेळा तुम्हाला व्यंकटेशम स्तोत्र म्हणायचं आहे. मध्येच पाणी पिण्यासाठी, वॉशरूम किंवा अन्य करण्यास उठायचं नाही. या 21 दिवसामध्ये ब्रह्मचर्यचं तसंच मांसाहार, मद्यपान काहीच करायचं नाही आहे. जर तुम्हाला मगाशी म्हटलं तसं सुतक पडलं, विटाळाला काही झालं तर तुम्हाला नव्याने ती सुरुवात करावी लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा जेव्हा पण करणार असेल ना, आता विटाळ आणि विटाळाचं तरी थोडंफार माहिती होऊ शकतं, पण सुतकाचं वगैरे माहिती होऊ शकत नाही. पण मासिक धर्माचं आपल्याला नेहमी माहिती असतं. त्याच्यामुळे मासिक धर्म होऊन गेल्यावरच तुम्ही या सेवेला बसा आणि बघा. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. खूप संकटे येतात मनावरती, पण आपल्याला खूप कंट्रोल करून या सेवेला बसायचं आहे. किती पण अडचणी आल्या तरी ही सेवा मनापासून पूर्ण करायची आहे. आणि भगवान विष्णूला प्रार्थना करा की ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू दे. बघा, तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ.